A 36 centimeter long solenoid wire vibrate with frequency 280 hertz in fundamental mode when it is under tension 24.5. Calculate linear density of material of wire. ओके. सो लेंथ दिले किती? 36 सेंटीमीटर म्हणजे 36 इंटू 10⁻⁻² मीटर एवढी लेंथ दिले. बरोबर? इज इट क्लिअर? आणि फ्रिक्वेन्सी दिले, टेन्शन दिले, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिले किती? 280 हर्ट्स. काय? आणि टेन्शन दिले 24.5. आणि विचारलंय कॅल्क्युलेट लिनियर डेन्सिटी ऑफ मटेरियल. आपण याला एम म्हणूया. एम किंवा म्यू चालते सिम्बॉल फाइंड करायचं. मग ऑब्विसली कुठला फॉर्म्युला यूज करावे? फ्रिक्वेन्सी इन अ वायर फंडामेंटल 1/12 अंडर रूट टेन्शन अपॉन लिनियर मास डेन्सिटी एम. प्लस लिनियर मास डेन्सिटी फाइंड करायचे म्हणजे स्क्वेअरिंग करायला पाहिजे. एन स्क्वेअर 1/4L स्क्वेअर एस टी बाय एम. एम किती आलं मॅथमॅटिकली? एम इज 4L स्क्वेअर एन स्क्वेअर. कॅल्क्युलेशन फार अवघड आहे. मी लॉग टेबल यूज करायला लागणार याला. तुम्ही टी किती आहे? 24.5 divided by 4. Length is 36 into 10⁻⁻² into फ्रिक्वेन्सी किती आहे? 24.5. ठीक आहे काय? फ्रिक्वेन्सी किती आहे? 280. बरोबर. फ्रिक्वेन्सी इज 280 हर्ट्स. हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला इट स्क्वेअर तर कॅल्क्युलेशन करू शकताय. 24.5 त्यानंतर 36 स्क्वेअर किती येणार? पहिल्यांदा 280 इंटू 4 करा. स्क्वेअर आहे ना? अरे वा, फार अवघड कॅल्क्युलेशन झालं. बरोबर आहे ना? हे 24.5 झालं. हे 4. 36 स्क्वेअर केलं तर किती होणार? 36 इंटू 36 1296 इंटू 10⁻⁻4 अँड 28चा स्क्वेअर किती येतोय? 28चा स्क्वेअर 784 इंटू 10⁻². मग हे मल्टिप्लाय करा तिन्ही. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. मग लॉग टेबल यूज करा. 24.5
ला जर आपण 4 डिवाइड करू शकतो काय नाही राहून दे 24.5 आणि 1 याचं काय येणार नाही 784 24 and 784 784 डिवाइड बाय 24.5 चे टेबल मध्ये जवळपास काय येते काय येते 24.5 चा 32 केला नाही ऐका सांगतो हे 1 आणि हे 32 होते बघा असं होऊ शकतं कॅल्क्युलेशन त्यामुळं कॅल्क्युलेशन काय आलं 24.5 ची गरजच नाही आता इट इज अ 1 4 into 32 4 into 32 into 1296 मोठी फिगर फार येते इट इज 165 888 into 10 raised to -2 त्यामुळे m आलं 100 10 raised to -2 न्यूमरेटर प्लस झालं डिवाइड बाय 165 888 आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलला करू शकता 100 डिवाइड बाय 165 and बाय कॅल्क्युलेशन केल्यानंतर that m come 36 centimeter long m it comes 6.027 लॉग टेबल यूज करायला यायला पाहिजे आता पण ह्या व्हिडिओ मध्ये करायचं म्हटलं तर हे लॉंग व्हिडिओ होतोय त्यामुळे लॉग टेबल इज नॉट बिग थिंग लॉग ऑफ 100 मायनस लॉग ऑफ 165 करा आणि 16588 आणि त्याचा अँटीला केला सॉल्ट प्रॉब्लेम लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन आपण साइड बाय केलंय बघा लिहिताना आपण 78चं 04 मध्ये काय लिहितोय 6.032 आणि इथं ही -4 हे आहे ही पॉवर असते 10 ची -4 10 to मायनस सो जवळपास आन्सर आहे कॅल्क्युलेटरची ठीक आहे